अहिल्यानगरमध्ये 9 अवैध दारूगुत्त्यांच्या शेडवर हातोडा. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगरमधून या घडीची एक मोठी आणि धडक बातमी समोर येते. शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या दारू अड्ड्यांवर प्रशासनाने आजवरची सर्वात मोठी हातोडा कारवाई केली आहे. अहिल्यानगर शहर हद्दीतील तब्बल 9 अनधिकृत दारूगुत्त्यांचे शेड जमीनदोस्त करण्यात आले. भाजी मार्केट, अमरधाम, बोलेगाव आणि तपोवन रोड परिसरासह विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैध अड्ड्यांवर पोलिसांनी आणि महानगरपालिकेने संयुक्तपणे बुलडोझर चालवलं आहे. या धडक मोहिमेदरम्यान पोलिसांनी 2,07,785 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 5 अवैध देशी-विदेशी दारू आणि गावठी हातभट्टी विक्री करणाऱ्यांवर कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत. सध्याची धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या थेट सूचना आणि मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. तसेच प्रत्यक्ष कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, कोतवालीचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, तोफखान्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला, पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोरक्षनाथ काळे, विजय काळे, सूर्यकांत डाके, संपदा तांबे, बाळासाहेब भापसे, शाकीर सय्यद, तानाजी पवार आणि शीला ढेरे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका या कारवाईत बजावली आहे. यासोबतच अहिल्यानगर महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ, क्षेत्रीय अधिकारी देवीदास बिज्जा, राहुल साबळे, तारू यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला आहे. या धडक कारवाईमुळे अहिल्यानगरमधील अवैध धंदेवाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज, नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.